भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांना फोन गेलेला आहे। या आधी गणेश नाईक यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद आणि पर्यावरण मंत्री तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कारभार सांभाळलेला आहे। त्यामुळे आता यावेळी गणेश नाईक यांच्याकडे नेमका कुठल्या खात्याचा पदभार येतो आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा गणेश नाईक यांना सुद्धा फोन आलेला आहे। गणेश नाईक यांना आता यावेळी मंत्रिपद मिळणार आहे। नागपूरमध्ये गणेश नाईक मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत नवी मुंबईमधून। आणखी माहिती जाणून घेऊया स्वातीकडून। स्वाती, वरिष्ठ नेते गणेश नाईक भाजपचे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। बावनकुळेंचा फोन आला होता। काय एकंदरीतच वातावरण आहे राजकीय वर्तुळामध्ये नवी मुंबईत? नक्कीच गणेश नाईक यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला होता आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कारण गणेश नाईक हे 6व्यांदा आमदार झालेले आहेत आणि ते ज्येष्ठ नेते आहेत। ठाणे जिल्ह्यावरती त्यांचं वर्चस्व आहे आणि अशा नेत्यांना पुन्हा मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी फोन आल्यामुळे एकंदरीत नवी मुंबईमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच कोणतं मंत्रिपद मिळतंय याची सुद्धा उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये असणार आहे। मागच्या वेळेला जेव्हा 2019ला गणेश नाईक आमदार म्हणून निवडून आले होते, परंतु मंत्रिपद या 5 वर्षाच्या कालावधीत मिळालं होतं। एक नाराजीचं एक वातावरण होतं। त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात ही नाराजी जाणवत होती। परंतु आता मंत्रिपदासाठी जो फोन आलेला आहे किंवा शपथ घेण्यासाठी जो फोन आलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण इथे पाहायला मिळतंय। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा स्वाती। वेळोवेळी बोलू। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तर गणेश नाईक यांना आता कुठलं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आहे। मागच्या वेळी मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती, नाराजीचा सूर त्यामुळे होता। त्यामुळे आता गणेश नाईक यांच्याकडे कुठल्या खात्याचा कारभार जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल।